नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुवर्णा पंढरीनाथ धामणे, KTHM कॉलेज, राज्यशास्त्र विभाग, TYBAच्या जेनेरिक इलेक्टिव्ह सिलेबसच्या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण नागरी शिक्षण याचा अभ्यास करत असताना भारतातील सीमांत वर्ग या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो त्याचा आढावा घेऊया. मागील व्याख्यानामध्ये आपण सीमांत वर्ग म्हणजे काय आणि भारतातील विविध सीमांत वर्ग कोणते आहेत हे जाणून घेतले आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने समाजामध्ये त्यांचं व्यक्तित्व नाकारलं जातं, त्यांच्या अस्मितेची जपवणूक केली जात नाही आणि त्यामुळेच सामाजिक, जातीय, धार्मिक, सांस्कृतिक या पातळीवरच नाही तर कुठेतरी एक मानसिक भावना जी आहे समाजामध्ये ती सुद्धा त्यांच्यासाठी अडथळ्याची ठरताना दिसते. आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत की नागरी शिक्षणामध्ये हे जे सीमांत वर्ग आहेत यांच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये अशा कोणत्या तरतुदी आहेत, कायदे आहेत आणि आयोग आहेत. त्यासोबतच या तरतुदी, कायदे, आयोग असून सुद्धा या भारतीय सीमांत वर्गांपुढे काही आव्हानं देखील आहेत आणि ती आव्हानं आजही आपल्याला आपल्या मार्गापर्यंत पोहोचण्यात अडचण निर्माण करतात. त्या अगोदर आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपली जी उद्दिष्ट साध्य होणार आहेत ती अशी की सीमांत वर्गांसाठी भारतीय तरतुदी आणि कायदे, आयोग आपल्या लक्षात येतील, सीमांत वर्गांपुढील आव्हानं जाणून घेता येतील आणि नागरी शिक्षणाच्या या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला आपली भूमिका समाजातली काय आहे ती तपासून बघता येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्याला, ज्यामध्ये आहे की भारतीय राज्यघटनेतील तरतुदी, कायदे आणि आयोग. सुरुवातीला भारतीय सीमांत वर्ग आपण मागील व्याख्यानांमध्ये बघितलेच होते, पण एक नेमक्या जो त्यांचा आधार आहे की जात, धर्म, लिंग, वय, सामाजिक स्तर, प्रदेश, व्यवसाय अशा विविध अनुषंगाने हे सीमांत वर्ग जे आहे ते आपल्याला वर्गीकृत करता येतात आणि त्याच आधारावर मी काही सीमांत वर्ग इथे मांडले आहेत ते सुरुवातीला बघूयात. सुरुवातीला अनुसूचित जाती याच्याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती काय असतात, त्यांच्या पुढील समस्या काय आहेत, मागासलेले वर्ग, अल्पसंख्याक वर्ग यांची भूमिका समाजात कशी आहे, त्याच्यानंतर स्त्रिया आहेत, बालक आहेत, वृद्ध आहेत आणि अपंग हे वंचित घटक तर आहेतच पण दुर्बल आहे, परावलंबी आहेत आणि त्याच्यामुळे भारतातील सीमांत वर्गांमध्ये त्यांचा समावेश होतो. तर या भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार या सीमांत वर्गांसाठी सुरुवातीच्या ज्या काही तरतुदी आहेत, ज्या तुम्ही आधीच्या सुरुवातीच्या व्याख्यानांमध्ये बघितलं असेल की मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्कांमध्ये समानतेचा जो हक्क आहे जो कलम 14 ते 18 या स्वरूपात दिलेला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार समान संधी मिळणं, कायद्यासमोर समानता असेल, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी भेदभावास बंदी असेल, नोकरीमध्ये संधी असेल, अस्पृश्यता निवारण असेल आणि त्याचबरोबर पदव्यांची समाप्ती अशा स्वरूपांच्या माध्यमातून सीमांत वर्गांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क आहे जो कलम 19 ते 22 आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या अनुसरणाने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्याला प्रत्येक ती कृती करण्याचा अधिकार आहे जी त्याच्या विकासाला देते. मर्यादा फक्त इतकीच आहे की इतरांच्या मूलभूत अधिकारांना कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये आणि या मूलभूत अधिकारांना या संदर्भात न्यायालयीन संरक्षण सुद्धा आहेत, म्हणजे दाव्याचे अधिकार करून तुम्ही स्वतःचं संरक्षण सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे जो कलम 23 आणि 24 मध्ये आहे, जिथे वेठ बिगारी असेल किंवा मानवी व्यापार असेल किंवा लहान मुलांचं जे शोषण होतं कामाच्या माध्यमातून, तर यासारख्या गोष्टींचा समावेश आहे आणि तो त्या शोषणाविरुद्धचा हा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्कांमध्ये देण्यात आलेला आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हटलात तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मर्जीने धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा, संवर्धन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांच्या धर्मावरून त्यांच्यासोबत कोणीही भेदभाव करू शकत नाही. सांस्कृतिक हक्क म्हटलात तर याच्यामध्ये शैक्षणिक स्वरूपामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या मर्जीचं शिक्षण
शिकण्याचं, त्याच्यानंतर भाषा, लिपी, संस्कृती यांचं संवर्धन करण्याचा अधिकार आहे. मग भले ते त्यांच्या प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जरी राहत असले तरी हा सुद्धा त्यांचा एक मूलभूत हक्क आहे. आणि त्यानंतर आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. या हक्कांच्या माध्यमातून व्यक्तीला राजकीय, शासकीय, सामाजिक या पातळीवर व्यक्ती समूह, संघटना यांच्यापासून संरक्षण मिळावं त्यासाठी बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, त्याच्यानंतर उत्प्रेक्षण, अधिकार पृच्छा यासारखे अधिकार दिलेले आहेत, ज्या माध्यमातून त्या व्यक्तीला समाजामध्ये वावरताना काही अडचण आली तर ती स्वतःच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करू शकते. सो अशा पद्धतीने मूलभूत हक्कांचा उद्देश आहे नागरिकांचा विकास घडवून आणणं, लोकशाहीमध्ये वाढ करणं आणि समाजामध्ये परिवर्तनाची वाटचाल जी आहे त्याच्यामध्ये सातत्य राखणं. आणि त्यामुळेच मूलभूत हक्क हे सीमांत वर्गांच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचे आहेत. दुसरा भाग त्याच्यामध्ये येतो मार्गदर्शक तत्वांचा. आता मार्गदर्शक तत्वे जे याच्यामध्ये व्यक्तीपेक्षा राज्य शासनाची भूमिका सगळ्यात जास्त महत्वाची आहे. म्हणजे सरकारने, शासनाने आपल्यासाठी काय करावं तर त्या अनुसरणाने हे कलम आहेत. तुम्ही बघा प्रत्येक कलमानुसार त्यामध्ये काय काय अपेक्षित आहे त्याची मांडणी मी इथे केलेली आहे. तर कलम 38 आणि 29 नुसार लोकांच्या कल्याणाच्या प्रवर्तनासाठी शासनाने सामाजिक व्यवस्था तयार केली पाहिजे आणि काही तत्वांचं पालन केलं पाहिजे. जसं की स्त्री पुरुष समानता असेल, कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, मग तो कामाच्या ठिकाणी असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो किंवा घरामध्ये असो, तर याची तजवीज शासनाने करणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचं संघटन जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की पंचायत राज व्यवस्थेची भूमिका तपासताना लक्षात येईल की ग्रामपंचायत म्हटलं की स्थानिक पातळीवर जे सीमांत वर्ग आहे, खास करून स्त्रिया, मागासलेले वर्ग, अनुसूचित जाती आणि जमाती यांना स्थानिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, स्वतःच्या समस्या सोडवण्याची संधी मिळते आणि त्या आधारावर आपण खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय जो आहे तो प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर पुढचा कलम 41 आहे, जिथे कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित लोकशाहीचा अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे ती स्त्री आहे म्हणून, दिव्यांग आहे म्हणून किंवा इतर कोणत्या कारणामुळे किंवा ती वंचित घटक आहे म्हणून तिला कामाचा अधिकार नाकारू नये, तिला तिथे संधी मिळाली पाहिजे, शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. आणि खास करून इथे जे विवक्षित लोक आहेत, जे दुर्लक्षित लोक आहेत, तर अशा लोकांना प्रत्येक म्हणजे रोजगाराची सुद्धा संधी मिळाली पाहिजे. तर या संधी मिळवण्याच्या अनुषंगाने सरकारमार्फत मोफत त्यांना सल्ला कसा मिळेल, त्यांना मदत कशी मिळेल, त्या दृष्टीने शासन बांधलेलं आहे. त्याच्यानंतर कामाचा न्याय, मानव शर्ती आणि मातृत्व अनुतोष जो आहे तो कलम 42 मध्ये सांगितलेला आहे. मग काम करताना जेवढं काम केलंय त्या कामाचा मोबदला मिळणं असेल, कोणत्याही प्रकारची पिळवणूक होऊ नये, स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांनाही कामाचा समान मोबदला मिळाला पाहिजे. यासोबतच स्त्री ही आई होऊ शकते किंवा तिचं लग्न होतं, अशा कितीतरी कारणांवरून आजही भारतीय व्यवस्थेमध्ये अशी काही नोकऱ्या आहेत की जिथं स्त्रीला नोकरी नाकारली जाते. कारण लग्न झालं किंवा ती गरोदर झाली तर याच्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो, ती योग्य पद्धतीने न्याय देऊ शकत नाही, अशी काहीशी ती मानसिकता आहे. तर या अनुषंगाने शासनाने तो प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि मग त्या स्त्रीला जर आई होण्याचा अधिकार आहे, त्यासोबतच तिला त्या बाळासोबत वेळ घालवण्याचा किंवा ती जी वेळ असते ती बाळाची काळजी घेण्यासाठी तिला मिळावा, यासाठी हा मातृ अनुतोष जो आहे तो सुद्धा शासनाने तिथे समाविष्ट केलेला आहे. आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की जर एखादी स्त्री खरंच गरोदर असेल आणि तिची डिलिव्हरी वगैरे जर झाली तर तिला एक विशिष्ट असा पिरियड जो आहे तो सुट्टीचा मिळतो, ज्या माध्यमातून ती तिची काळजी घेऊ शकेल. इव्हन भारतामध्ये यासाठी सुद्धा एक प्रयत्नशील कार्य चालू आहे की जसा मातृत्वासाठी एक भाग मिळतो तसं पितृत्वासाठी सुद्धा मिळावा. कारण त्या आईला आणि त्या बाळाला त्यांच्या जो घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याच्याही मदतीची आणि आधाराची गरज असते. तर त्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपल्याला ते जाणवतं, पण अजून भारतीय संस्कृतीमध्ये एवढं ते फारसं स्वीकारलं गेलेलं दिसत नाही. पण त्यासाठी सुद्धा शासन प्रयत्नशील आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला तर मार्गदर्शक तरतुदींमध्ये कामांसाठी निर्वाह वेतन हा सुद्धा समानतेचाच भाग आहे. शोषण, पिळवणूक न करता योग्य मोबदला मिळवून देणं आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नापासून किंवा त्यांचा जो काही मोबदला आहे, नफा आहे, त्याच्यापासून त्यांना दूर नाही ठेवलं गेलं पाहिजे. समान नागरी कायदा हा खास करून विवाह, वारसा, घटस्फोट, दत्तक या संदर्भामध्ये निर्माण केला गेला होता. आणि
कोणत्याही जातीमध्ये, धर्मांमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये जो दुर्लक्षितपणा केला जातो किंवा तिला परक समजलं जातं आणि त्यामुळे तिला कोणतेही अधिकार जे आहे ते योग्यपणे उपभोगता येत नाही. तर अशा पद्धतीने ती विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा समान नागरी कायदा महत्वाचा मानला जातो. त्याच्यानंतर बाल्यावस्थेमध्ये काळजी घेण्याची आणि 6 वर्षापेक्षा कमी वयाची जी मुलं आहेत त्यांना शिक्षण देणं हे कलम 45 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यासाठी पालकांची सुद्धा ती जबाबदारी असणार आहे की त्यांनी आपल्या मुलांसाठी अशी तजवीज करावी, जे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये जे 11वं कर्तव्य समाविष्ट झालेलं आहे ते याच संदर्भात आहे. त्याच्यानंतर ज्या अनुसूचित जाती जमाती म्हणून आहेत किंवा जे इतर दुर्बल वर्ग आहेत त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हितसंबंधांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना त्याचा योग्य पद्धतीने उपभोग घेता यावा म्हणून या कलमांची तजवीज झालेली दिसते. इतरही तरतुदी आहेत जसं की आदिवासी जमातींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्री असला पाहिजे असं कलम 164 मध्ये मांडलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तो मंत्री त्या आदिवासी जमातींसाठी योग्य निर्णय घेऊ शकेल, त्वरित निर्णय घेऊ शकेल आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी होते आहे की नाही त्याचं मूल्यांकन सुद्धा तो करू शकेल. यानंतर कलम 244 मध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्याची सोय किंवा तरतूद केलेली आहे. विधिमंडळांमध्ये या अनुसूचित जाती, जमाती किंवा जे सीमांत वर्ग आहेत, स्त्रिया आहेत यांच्यासाठी राखीव जागांचा प्रबंध जो आहे तो केलेला आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अनुसूचित जाती आणि जमाती कोण आहेत किंवा ते कोणत्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशाला तसं घोषित करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 341 नुसार मिळालेला आहे. राष्ट्रपती भारतातल्या राज्यांच्या संदर्भात तसा निर्णय घेऊ शकतात, तर राज्यपाल हा राज्य घटकांच्या संदर्भात तो निर्णय घेऊ शकतात. त्याच्यानंतर भारतातील राज्यघटनेमध्ये काही असे कायदे आहेत ज्या माध्यमातून सीमांत वर्गांना तो न्याय प्रस्थापित करण्याचा किंवा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक म्हणजे अस्पृश्यता अधिनियम आहे जो 1955 साली आला. पुढे जाऊन नागरी संरक्षण हक्क अधिनियम अशा स्वरूपामध्ये त्याचं नामांतर झालेलं दिसून येतं. अपंगांसाठी कायदा आहे जो 1995 साली आला आणि हा कायदा हे दर्शवतो की प्रत्येक व्यक्तीला मग भलेही ती दिव्यांग का असेना, अपंग का असेना, त्यांच्यासाठी समान संधी अवतरली पाहिजे. त्यांना संपूर्ण सहभाग नोंदवता आला पाहिजे. त्यांना दुर्लक्षित होता कामा नये, ते वंचित राहता कामा नये आणि याशिवाय अशा कायद्यांची किंवा तरतुदींची अपेक्षा केली गेली ज्या माध्यमातून त्यांचं अधिकार संरक्षण होईल, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा पिळवणूक होणार नाही. त्याच्यानंतर महिलांसाठी समाख्या योजना आहे. या योजनांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी त्यांचा विकास कसा साध्य केला जाईल, खास करून ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्यांच्या व्यक्ती विकासासाठी ही योजना महत्वाची मानली जाते. याशिवाय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षण अभियान असेल, आश्रमशाळा योजना असेल, खडू फळा मोहीम असेल, तर या योजना ज्या आहेत त्या महत्वपूर्ण मानल्या जातात. कारण हे एक आव्हानच आहे की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे हे सीमांत वर्ग स्वतःचं विश्व निर्माण करण्यामध्ये कमी पडतायत किंवा त्यांना समाजाच्या माध्यमातून अडचणींना सामोरं जावं लागतं. याशिवाय एक आवास योजना असेल, कन्यादान योजना आहे, घटक योजना आहे, त्याच्यानंतर बाबू जगजीवन राम छात्रवास योजना आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असेल, तर यासारख्या योजनांचा अभ्यास आपल्याला सीमांत वर्गांसाठी शासन काय काय करत आहे हे समजून घेण्यासाठी करावा लागतो. यानंतर भारतीय राज्यघटनेतील आणखीन काही कायदे योजना आहेत, जसं वृद्ध लोकांसाठी राष्ट्रीय वृद्ध व्यक्तिविषयक धोरण आहे, माता पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल कल्याण कायदा आहे. बऱ्यापैकी जी तुम्हाला अशी उदाहरणं सापडतील की ज्याच्यामध्ये मुलं त्यांच्या आई वडिलांची काळजी घेत नाही, त्यांच्यापासून दूर राहतात किंवा त्यांना घरातनं काढून देतात, तर अशा वेळी न्यायालयीन असेल किंवा शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात की त्यांनी त्यांच्या आई वडिलांची जबाबदारी घेतली पाहिजे. याच्यानंतर त्या वृद्धांसाठी वेतन योजना लागू करणं, एक एकात्मिक कार्यक्रम ठेवणं, ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी आणि यासोबतच वयोश्रेष्ठ सन्मान म्हणजे अशा राष्ट्रीय पुरस्कारांची तरतूद केली गेली आहे ज्या माध्यमातून ते प्रकाश झोतामध्ये येऊ शकतील आणि त्यांचं समस्या ज्या आहेत त्या आपल्याला सोडवता येतील. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहेत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहेत आणि अटल पेन्शन योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षेचा किंवा त्यांच्यावर जर शोषण पिळवणुकीपासून त्यांना कसं दूर राखता येईल, त्यांना कशी समान संधी आणि योग्य मोबदला मिळवून देता येईल त्यासाठी या योजना महत्वाच्या आहेत. याच्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये वेठबिगारी, बालकामगार, महिला कामगार यांच्यासाठी कायदेशीर संरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय पुनर्वसन
परिषद कायदा आहे जो 1992 साली लागू झाला, निक्षम व्यक्तींचे हक्क कायदा जे 2016 साली होते, त्यानंतर दीनदयाळ निक्षम व्यक्ती पुनर्वसन योजना, त्याच्यानंतर सुगम्य भारत अभियान आणि दिव्यांग ज्यांच्यासाठी शासकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक यांच्यामध्ये सवलत प्रदान करणं, त्यांच्या इथं रोजगाराची सवलत निर्माण करणं. तर ह्या ज्या काही योजना आहेत या दिव्यांग व्यक्तींसाठी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार आपल्या समाजामध्ये प्रतिबिंबित होताना दिसून येतात. याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी कायदा सुद्धा आहे जो 2016 मध्ये आला होता. अशा पद्धतीने या कायद्या आणि तरतुदींच्या माध्यमातून अशा काही संस्था किंवा असे काही आयोग निर्माण केले गेलेले आहेत, ज्या माध्यमातून या सीमांत वर्गांचे प्रश्न सोडवता येईल, त्यांच्या समस्यांचं निवारण करता येईल आणि समाजाकडनं ज्या काही उपेक्षा त्यांची होते आहे ती कमीत कमी होण्याचा किंवा त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. मग महिला, बालके, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी काही आयोग आहेत. मग या आयोगांचा उद्देश काय आहे? प्रथम तर त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं. जर त्यांना त्यांच्या अधिकारांचा उपभोग घेता आला तर ते त्यांच्या विकासाची पायरी चढू शकतील. याशिवाय जे विकसित लोक आहेत, पुढारलेले लोक आहेत किंवा जो समाज आहे, वर्ग आहे, त्यांच्या बरोबरीने त्यांना आणता येईल. वंचित घटकांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या घटकांचा किंवा पैलूंचा विचार होईल. म्हणजेच काय की भलेही भारतीय राज्यघटनेमध्ये कायदे तरतुदी असतीलही, पण मुळात प्रश्न हा आहे की समाजामध्ये त्याच्याकडे कसं बघितलं जातं. जसं आंबेडकरांनी सांगितलं होतं की सामाजिक भान असेल किंवा सामाजिक नैतिकता असेल तरच तुमच्या त्या व्यक्तित्वाला किंमत असणार आहे. जर आपल्या देशामध्ये शासकीय तरतुदी, कायदे जरी असले पण जर समाजाला त्याची मान्यता दिलेली नसेल तर मग अशा वेळी कोणतंही विधिमंडळ असो, कोणतीही न्याय व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टी फोल ठरतात. म्हणजे नेमक्या ज्या समाजाकडनं या अन्यायाच्या प्रवृत्ती अवलंबल्या जातात, त्यांचा उपेक्षितपणा होतो किंवा त्यांना दुर्लक्षित केलं जातं, तर त्या अन्यायाच्या प्रवृत्ती कोणत्या आहेत, त्याचे पैलू कोणते आहेत, त्याचाही विचार या आयोगाच्या माध्यमातून जातं. म्हणजे त्याच्यानं समस्या लक्षात येते आणि मग तिचं निवारण करण्याचा देखील प्रयत्न करता येतो. याच्यासाठी मग योग्य अशा यंत्रणा उभारणं ज्या आयोगाच्या आणि समित्यांच्या माध्यमातून उभारल्या जातात. भारतीय राज्यघटनेमध्ये तरतुदी केल्या जात आहेत. म्हणजे मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे आहेत, पण त्यासोबतच वेळेनुसार, गरजेनुसार काही कायदे आणि तरतुदी केल्या गेल्या आहेत. याशिवाय योजना देखील आहेत आणि त्यामुळे या सामाजिक न्यायाची जी तत्व आहे ती जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रस्थापित करायची असतील तर त्यासाठी या स्वतंत्र आयोगांचा खूप हातभार लागणार आहे. मग असे हे आयोग आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. सुरुवातीला आपण बघूया राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आयोग आहेत. तर भारतामध्ये जो काही जातीचा प्रभाव आहे, जो काही जातीचा पगडा आहे, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व याच्यासाठी नाकारलं जातं की ती एका जातीचा घटक आहे किंवा एका जमातीचा घटक आहे आणि तिला समाजापासून एक प्रकारचं दूरीकरण अनुभवावं लागतं. त्यांची उपेक्षा जी आहे ती त्या माध्यमातून होताना दिसते आणि म्हणूनच राज्यघटनेमध्ये विविध तरतुदींचा समावेश जो आहे तो केला गेलाय. आणि यासोबतच मग 1978 साली सदस्यीय समितीची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून 1947 साली ही जी या समितीच्या माध्यमातून त्यामध्ये काही बदल जे आहे ते करण्यात आलेले होते. मग त्यानुसार कलम 358 बदल झाला आणि हा जो राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. 2003 मध्ये 89वी घटना दुरुस्तीचं विधेयक मांडलं गेलं आणि त्या माध्यमातून 2 स्वतंत्र आयोग मुख्यालय दिल्ली येथे प्रस्थापित झालं. म्हणजे बघा की सुरुवातीला राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती असे हे एकत्रित असा हा आयोग होता, पण 2003 मध्ये 2 स्वतंत्र आयोग त्याचे निर्माण झाले. म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती असे हे 2 वर्ग निर्माण झाले आणि त्यांचं प्रमुख मुख्यालय जे आहे ते आपल्याला दिल्ली येथे बघता येतं. या आयोगाच्या माध्यमातून नेमकं काय काय केलं जातं बघा, तर या जाती जमातींसाठी संरक्षक निर्माण केले गेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून त्यांचं अधिकार संवर्धन केलं जात आहे. त्यांच्यासाठी जे काही निर्णय घेतले जात आहेत त्यांची अंमलबजावणी होते आहे का नाही याचं मूल्यमापन होताना दिसतं. जर त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन झालं, तशी हक्कभंगाची तक्रार आली तर त्या तक्रारीची दखल घेणं आणि ते निवारण करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचं नियोजन केलं जातं, ज्याच्या माध्यमातून ते त्या विकास साध्य करू शकतील, समाजाच्या प्रवाहामध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यामध्ये त्यांना जर काही अडचण येत असेल तर त्या दृष्टीने मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. राष्ट्रपतीने या संदर्भामध्ये वार्षिक अहवाल दिला जातो. याशिवाय विशिष्ट प्रसंगी त्यांना
म्हणजे काही अशा घटना वगैरे घडल्या, हक्कभंगाच्या असतील किंवा इतरही काही, तर तो जो विशिष्ट प्रसंग असेल तर त्या संदर्भाचा अहवाल जो आहे तो या आयोगाला, राष्ट्रपतींना पाठवावा लागतो. त्यानंतर या आयोगामध्ये मागासवर्गीय आयोग देखील आहे. याची स्थापना 1993 साली झालेली आहे. मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणाला प्राधान्य देणं, त्यांच्यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करायचं असेल तर सुरुवातीला त्यांचं जे काही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्यांना जो काही अभाव आहे किंवा त्यांना जी संधी प्राप्त होत नाही, तर त्या दृष्टीने पाहणी करणं आणि मग या संधीचा ते लाभ कसे घेऊ शकतील, त्यांना त्याचा फायदा कसा होईल, त्यासाठी उपाय सुचवणं, शिफारशी करणं. त्यांच्या माध्यमातून पुन्हा अधिकारांचं उल्लंघन झालं असेल आणि जर तक्रार आली तर त्या तक्रारांची दखल घेणं हे मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून केला जातो. पुढचा आयोग आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. संयुक्त राष्ट्राची अल्पसंख्याकाविषयीची जी व्याख्या आहे ती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली आणि त्यानुसार आपण बघितलं की 1992 साली अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा डिक्लेअर झाला, ज्याच्यामध्ये व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव भेदभाव केला जाणार नाही आणि राज्यावर एक जबाबदारी टाकली आहे की त्यांनी अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक रक्षणाला प्राधान्य द्यावं. या माध्यमातून त्या व्यक्तीच्या स्वविकासाला प्राधान्य तर मिळतच, शिवाय तिला त्या उन्नतीची संधी सुद्धा प्राप्त होताना दिसते आणि त्यामुळे या अल्पसंख्याक आयोगाचं आपलंच एक महत्व आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने बघा मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी यांना अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित केले आणि हे धार्मिक स्वरूपाचे आहेत. पण जसं आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं की अल्पसंख्याक हे फक्त धार्मिक नाही तर जातीय, भाषिक, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा समाजामध्ये ज्यांची संख्या कमी आहे त्या अनुसरणाने सुद्धा असू शकते. 1992 साली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि त्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं संवर्धन करणं, त्यांच्यासाठी जी काही धोरणं राबवली गेलेली आहेत किंवा जे कायदे निर्माण केले गेलेले आहेत त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते आहे का नाही यांचं मूल्यमापन करणं. जर समाजामध्ये समस्या असेल या अल्पसंख्याक लोकांसाठी तर त्या समोर आलेल्या समस्यांचा अभ्यास करणं, संशोधन करणं, विश्लेषण करणं आणि त्या आधारे मार्ग काढणं. महाराष्ट्र राज्याने देखील 2004च्या अधिनियमानुसार 2005 साली या आयोगाची स्थापना राज्यामध्ये केलेली आहे. यानंतर पुढचा आयोग येतो राष्ट्रीय महिला आयोग. सीमांत वर्गांमध्ये महिलांचे प्रश्न सुद्धा खूप आहेत. आजही समाजामध्ये स्त्रियांचं एक दुय्यम स्थान आहे. चूल मूल पर्यंतच तिला केंद्रित ठेवलं जातं. कोणत्याही क्षेत्रामध्ये तिला समाविष्ट करताना खूप विचार केला जातो. तिला ते जे स्वतंत्र अवकाश हवा आहे त्या अवकाशाची सुद्धा पूर्ती होताना दिसत नाही आणि त्याला समाजातल्या असुरक्षेचा प्रश्न असू शकतो किंवा समाजाची एक नजर असते की ज्यामध्ये तिच्या प्रतिष्ठेचं सुद्धा अवमूल्यन होताना दिसून येतं आणि त्याच्यामुळेच राष्ट्रीय महिला आयोग जो आहे त्या आयोगाची स्थापना अधिनियम 1990 नुसार 1992 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये घटना आणि कायदा या दोन्ही दृष्टिकोनातनं महिलांना जे काही संरक्षण पुरवलेलं आहे ते त्याचं परीक्षण करणं, त्याच्यामध्ये काही अजून सुधारणा करता येत असतील तर त्या सुचवल्या जाणं, महिलांच्या मानवी हक्कांचे जे अहवाल आहेत, शिफारशी ज्या आहेत त्या केंद्र सरकारला पाठवणं, त्यांच्या तक्रारींची दखल घेणं, त्यांच्यासाठी जे काही धोरण नियम अवलंबलेले आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं. यानंतर पुढचा राष्ट्रीय महिला आयोग जो आहे या माध्यमातून नेमक्या समाजामध्ये स्त्री परिस्थिती काय आहे, तिला कोणत्या समस्या आहेत आणि खरं तर त्या समस्यांची तिला जाणीव आहे का. बऱ्याचदा स्त्रिया समाजामध्ये पूर्वापार ज्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत, भलेही ती सुशिक्षित झाली तरी ती त्या परिस्थितीला स्वीकारत चालते, ती त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत नाही आणि तेवढी ताकदही कदाचित तिच्यामध्ये नसते. त्यामुळे तिचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या परिस्थितींकडे किंवा समस्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्या संदर्भात शैक्षणिक संशोधन आणि प्रचाराचे उपक्रम जे आहे ते राबवले जाणं, स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीचा आराखडा घेणं, ज्याच्यामध्ये तिचा एक स्वयं निर्णयाची प्रवृत्ती असेल किंवा सामाजिक राजकीय कृती असू शकतात, शिक्षण असू शकतं, तिचं आर्थिक स्वावलंबन असू शकतं, तर त्या दृष्टीने हा आराखडा तयार करता येतो. इतरही प्रयत्न महिलांसाठी केले जात आहेत. बऱ्याचदा जो काही हिंसाचार होतो किंवा अत्याचार होतो तो कौटुंबिक पातळीवरचा असतो, तर अशा वेळी कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करणं आणि महिलांसाठी विशेष न्यायालय, समजा तिच्यावर जर अन्याय अत्याचार झालेला असेल तर त्या न्यायालयांच्या माध्यमातून तिला जलद गतीने न्याय कसा मिळेल या तरतुदीनुसार ते प्रत्यक्षात आलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आयोगांमध्ये आपल्याला बघता येईल की महाराष्ट्र पातळीवर सुद्धा आयोगांची निर्मिती जी आहे, राज्य पातळीवर सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे तो बघता येईल.
अधिनियम 1993 नुसार त्याची स्थापना झालेली आहे. राज्यातील महिलांचा आत्मसन्मान आणि दर्जा सुधारणं, भेदभाव करणाऱ्या चालीरीती आणि प्रतिष्ठेला धक्का देणारे जे गुन्हे घडतात त्यांना प्रतिबंध कसा करता येईल किंवा झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं, कायदेशीर साक्षरता निर्माण करणं, ज्याच्याने व्यक्तींना म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार कळतील, त्यांच्या संरक्षणाच्या तरतुदी त्यांना कळतील आणि त्यांच्यामध्ये स्वतःच्या अधिकारांविषयीची जाणीव जागृती निर्माण झाली तर कदाचित त्या स्वतः इतक्या सक्षम होतील की स्वतःचं संरक्षण करू शकतील. त्याच्यानंतर महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या या आयोगाच्या विविध संशोधनाच्या माध्यमातून कार्य करताना दिसून येतात. याशिवाय पुढचा आयोग आहे की राष्ट्रीय बाल विकास बाल अधिकार संरक्षण आयोग. लहान मुलं सुद्धा हे सीमांत वर्गांमध्ये मोडतात आणि या बालकांचं जे काही सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाचं उल्लंघन होतं, फॅमिलीवर डिपेंड असतात आणि फॅमिलीच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्याच लहान मुलांवर इफेक्ट करतात आणि त्यामुळे त्यांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हा अडथळा शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे भारतामध्ये 2005च्या अधिनियमानुसार या आयोगाची स्थापना झालेली आहे. जर बालकांसोबत काही अन्याय अत्याचार किंवा अधिकारांचं उल्लंघन झालेलं असेल तर त्याचं चौकशी करण्याचे आदेश या आयोगाच्या मार्फत दिले जातात. भारतामध्ये 18 राज्यांनी राज्य पातळीवर आयोग स्थापन केलेला आहे. बालकांच्या कल्याणांवर देखरेख ठेवणं आणि त्या संदर्भामध्ये काळजी घेणं की त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी एक सुरक्षेचं वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकेल आणि त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये 2007 मध्ये या आयोगाचं गठन झालेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय या आयोगांच्या माध्यमातून विविध असे उपक्रम घेतले जातात किंवा प्रशासकीय स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जातात, ज्या माध्यमातून जी लहान मुलं आहेत त्यांच्या अधिकारांचं संवर्धन जे आहे ते केलं जाऊ शकेल. पुढचा आयोग जो आहे तो अपंगांसाठी राष्ट्रीय आयुक्त. ऍक्च्युली हा आयोग नाहीये पण अपंगांसाठी एक राष्ट्रीय आयुक्तांची निर्मिती केली जाते. कलम 57 नुसार ही नियुक्ती जी आहे ती केली जाते आणि यामध्ये अपंगांसाठी जे हक्क आहेत किंवा तरतुदी आहेत त्यांचं संरक्षण कसं करता येईल, त्यांच्या अधिकारांचं संवर्धन कसं करता येईल यासाठी या आयुक्तांच्या माध्यमातून ती कृती केली जाते. हे आयुक्त अपंगांची जर काही तक्रार वगैरे असेल तर त्या तक्रारींची दखल घेतात. त्यांच्यासाठी जे काही कायदे निर्माण केले गेलेले आहेत ते व्यवस्थितरित्या त्यांची अंमलबजावणी होते की नाही त्याचं मूल्यमापन करून अहवाल जो आहे तो सादर करतात. यानंतरचा आयोग जो आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे. जेवढे पण सीमांत वर्ग आहेत त्या प्रत्येक सीमांत वर्गांसाठी, मग भले तो जातीय धर्मीय असो किंवा सामाजिक असो, दुर्लक्षित असो, वंचित असो, वयानुसार असो किंवा सामाजिक स्तर, वय, व्यवसाय अशा कोणत्याही आधारांवर जे काही सीमांत वर्ग आहेत, जिथे कुठे व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल त्या दृष्टीने हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग महत्वाचं काम करतो. म्हणजे हा कोणत्याही लिंग, धर्म, जात, भाषा, प्रदेश यांच्या पर्याय आहे तो प्रत्येकासाठी लागू होतो. जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या व्यक्तीसोबत केला जाणार नाही. तिथे एकच गोष्ट महत्वाची असणार आहे की व्यक्तीचा मानवी हक्क किंवा व्यक्तीचे मूलभूत अधिकार. मग त्या दृष्टीने भारतामध्ये मानवी अधिकार जो आहे तो 1993 साली स्थापन झाला. त्याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली इथे आहे. मानवाधिकारांचं उल्लंघन झालं की चौकशी करण्यासाठी हा आयोग सक्षम असतो, तिथे तो पुढाकार घेतो. याशिवाय न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी होणं किंवा मध्यस्थी करण्यामध्ये सुद्धा त्याचं योगदान असतं. बऱ्याचदा ज्या एनजीओज काम करतात त्या एनजीओच्या माध्यमातून किंवा जे मानवाधिकारांच्या आयोगामध्ये काम करतात त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून न्यायालयीन कामकाजामध्ये स्वतःची भूमिका जी आहे ती महत्वाची बजावली जाते. आणि त्यामध्ये कारण असं असतं की उदाहरणार्थ काही मुलींना रेस्क्यू केलं गेलं असेल, मुलांना रेस्क्यू केलं गेलं असेल किंवा कुठेतरी कोणाच्या मूलभूत अधिकारांचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्याच्यावर अन्याय झाला असेल म्हणून त्याला जे काही संरक्षण द्यायचं असेल किंवा त्यासाठी जी काही न्यायालयीन प्रोसेस असेल तर त्यामध्ये या प्रतिनिधी ज्या आहेत त्या सहभागी असतात. काय घडले, कसं घडलंय याची बऱ्यापैकी त्यांना माहिती असते आणि म्हणूनच त्या न्यायालयीन कामकाजामध्ये सहभागी होऊन न्यायदानामध्ये मदत करत असतात. याशिवाय त्या जे काही अधिनियम मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून किंवा मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून आहे त्यांचं पुनर्निरीक्षण करणं, अवलोकन करणं, म्हणजे बदलत्या काळानुसार आपल्याला सुधारणा सुद्धा सुचवता येतात. मानवी हक्कांचं संशोधन जे आहे ते करण्यासाठी विविध कार्यक्रमांना चालना दिली जाते, ज्या माध्यमातून संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपामध्ये आपल्याला एक अहवाल किंवा एक माहिती जी आहे ती प्राप्त होते. याशिवाय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे ते सार्वजनिक सभा असेल किंवा खुल्या चर्चा असतील, मुलाखती असतील यांच्या माध्यमातून सुद्धा समाजाचं एक नेमकी स्थिती काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आता ज्या पद्धतीने हा आयोग राष्ट्रीय पातळीवर आहे त्याच पद्धतीने हा आयोग आपल्याला राज्य पातळीवर सुद्धा
दिसून येतो. आणि या आयोगाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला साध्य होताना दिसतात. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मानवाधिकार आयोग जो आहे तो दिसून येतो. आता याच्यामध्ये की महाराष्ट्र पातळीवर जो राज्य मानवाधिकार आयोग आहे त्याची स्थापना मात्र 2001 साली झालेली आहे. त्याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. त्यानंतर राज्याच्या कार्यक्षेत्राची जी मर्यादा आहे ती त्याला लागू पडते. म्हणजे जसा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो, तर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग हा फक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विचार करतो. मग याच्यामध्ये मानवी हक्क आणि त्यांच्या उल्लंघनाबाबत ज्या काही तक्रारी असतील त्यांचं निवारण करणं, लोकांमध्ये जनजागृती करणं, मग मानवाधिकाराचं जे शिक्षण आहे त्याचा कसा प्रसार होईल, त्याला कसं प्रोत्साहन मिळेल किंवा मानवी हक्कांचं कसं संवर्धन होईल, त्यासाठी हा आयोग प्रयत्नशील आहे. अशा स्वरूपामध्ये सीमांत वर्ग जे आहे त्यांच्यासाठी भलेही भारतीय राज्यघटनेमध्ये कायदे तरतुदी आयोग जरी असले तरी आजही आपल्या भारतीय समाजापुढे काही आव्हानं आहेत. त्या सीमांत वर्गांपुढे काही आव्हानं आहेत की ज्यांना अजूनही आपल्याला पार पाडायचं आहे. तर त्यातलं पहिलं आव्हान आपण बघू शकतो की कायद्यांचा प्रभावी वापर. तुम्ही बघताय की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण तात्काळ बऱ्याच गोष्टींचा अवलंब सुरू केलेला आहे. आज 72 वर्षापेक्षा जास्त कालखंड उलटून देखील समाजामध्ये अनेक कायद्यांचं उल्लंघन होणारं, अधिकारांचं उल्लंघन होणाऱ्या घटना घडत असतात. मग अशा वेळी त्या कायद्यांचा प्रभावी वापर करणं हे शासनापुढे काही वेळेस आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. त्या स्थितीला नियंत्रित करणं काही वेळेस परिस्थितीच्या बाहेर जातं किंवा शासनाच्या हातामध्ये सुद्धा काही वेळेस बंधनं पडतात. कारण समाजातला एखादा गट नाराज होऊ शकतो किंवा समाजामध्ये हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अशा वेळी कायद्यांचा प्रभावी वापर करताना शासनाने भलेही त्यांच्या पातळीवर तो प्रयत्न केला असेल, पण कुठेतरी समाजामध्ये जर त्या कायद्यांना मान्यता मिळाली, समाजातले जे उच्चवर्णीय आहेत, जे या जातीय धर्मीय अनुषंगाने भेदभाव करतात, त्यांच्यामध्ये मनामध्ये जर आपण ती समज निर्माण करू शकलो तर कदाचित कायद्यांचा आपण प्रभावीपणे वापर करू शकतो. पण ती मान्यता सामाजिक पातळीवर मिळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वंचित जे समूह आहे त्यांना संरक्षित करणाऱ्या हक्कांमध्ये गुणात्मक स्वरूपामध्ये वाढ करायची. म्हणजे खूप हक्क देण्याऐवजी असे हक्क दिले गेले पाहिजे की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू शकतो आहोत. म्हणजे फक्त नावाला संख्यात्मक स्वरूपामध्ये त्या कायद्यांची संख्या वाढते, पण जर ते कायदे प्रभावीपणे वापरले जात नसेल तर हा कुठेतरी त्याचा दोष त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि जर त्याचा कायद्याचा जर प्रभावी वापर झाला तर हा गुणात्मक भाग आहे. तो कायदेशीर प्रभावी वापर व्हावा यासाठी त्या हक्कांमध्ये सुद्धा गुणात्मक वाढ होणं गरजेचं आहे. मग ही गुणात्मक वाढ केव्हा होईल? जेव्हा ती व्यक्ती शिक्षित होईल, तिच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये ती सामील होईल, शिक्षणाच्या समान संधी जर तिला मिळाल्या तर त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडवता येतील. जसं वंचित समूह, जसं स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा इतरही काही प्रश्न असतील तर त्यांच्याकडे खूप अशी कारणं आहेत की घरात लहान मुलं आहेत, मग त्या लहान मुलांना कोण सांभाळणार, सुरक्षेचा प्रश्न आहे, लांब अंतरावर शाळा आहे किंवा घरामध्ये आर्थिक अडचण आहे तर त्या मदतीला अनुसरून घरातल्या मुलाला किंवा मुलीला कामावर पाठवलं जातं. तर अशा कितीतरी कारणांमुळे त्या व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्यामध्ये ते गरिबी, दारिद्र्य यासारख्या सुद्धा समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर शिक्षणाची समान संधी मिळाली तर ती व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये ती जाणीव जागृती आणू शकेल, स्वतःसाठी काहीतरी नवीन निर्माण करू शकेल. जे काही औपचारिक शिक्षण आहे ते जर त्यांना मिळालं तर त्यांना नोकरीमध्ये सुद्धा संधी उपलब्ध करता येईल. म्हणजे स्वतःसाठी सुद्धा ते काहीतरी करू शकतील. तर हा गुणात्मक भाग त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यांच्या हक्कांमध्ये सुद्धा वाढ होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करणं, ज्या काही समस्या त्यांना फेस कराव्या लागतात त्या सामाजिक मान्यता न मिळाल्यामुळे किंवा सामाजिक नैतिकता कमी पडते आहे याच्यामुळे. म्हणजे एखाद्या बाजूला ते विकसित पण होतील किंवा त्यांना नोकरीमध्ये पण संधी मिळेल किंवा त्यांना प्रतिनिधित्व मिळेल, परंतु समाजाची जी काही मान्यता असेल किंवा समाजाचा जो बघण्याचा काही दृष्टिकोन आहे याच्यामध्ये सुद्धा आंबेडकरांचं एक वाक्य आहे की त्यांना असं वाटतं की समाजामध्ये लोकांचे जे काही दृष्टिकोन आहे हे कुठेतरी पारंपरिक किंवा त्या ग्रंथांनुसार, म्हणजे धर्माचा खूप प्रभाव आहे तिथे, आणि लोकांना असं वाटतं की धर्मामध्ये, ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते चुकीचं कसं काय असू शकतं आणि त्याचा एक त्याच्यावर नैतिक विश्वास असतो आणि त्याचं अनुकरण करणं हे त्यांना त्यांचं कर्तव्य वाटतं. आणि त्याच्यामुळे सामाजिक पातळीवर हा जो काही जातीभेद आहे तो त्याचा पण एक भाग आहे की कुठेतरी ते उच्चवर्णीय लोक सुद्धा त्या विकासाच्या किंवा त्या आधुनिकतेच्या प्रवाहात नाही आहेत, म्हणून ते दुसऱ्यांना सामाजिक विकास करण्यासाठी अडथळा करतात, त्यांचं माणूस पण नाकारतात किंवा त्यांना पण अधिकार आहेत
या गोष्टी त्यांना पटत नाहीत. याशिवाय आर्थिक विकास म्हटला तर बऱ्यापैकी स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकले, नोकरीमध्ये संधी मिळाली, आर्थिक स्थिती जर चांगली झाली तर कदाचित सीमांत वर्ग आणखीन चांगल्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व जे आहे ते सिद्ध करू शकतो. याच्यानंतर सामाजिक सुसंवाद आणि चर्चा. आता या सगळ्या गोष्टी साध्य करायचं असेल तर ज्या वर्गांमुळे म्हणजे जसे आपण म्हणतोय की सामाजिक अन्याय होतो आहे, आर्थिक किंवा राजकीय स्वरूपाचा अन्याय होत असेल, भेदभाव होत असेल, तर याच्यामध्ये भलेही शासनाचे कायदे अवतरित असले तरी सुद्धा समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मग जोपर्यंत आपण समाजाला याची जाणीव करून देणार नाही की आपण सगळे एक आहोत, मनुष्य जातीचे आहोत आणि आपण एकमेकांमध्ये सामंजस्य सहकार्य राखलं तर एक सभ्य समाजाची निर्मिती जी आहे ती त्या माध्यमातून होऊ शकते. मग आता ह्या गोष्टी फक्त सांगून होणार नाहीत, तर त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणं, सामाजिक पातळीवर चर्चा घडवून आणणं. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की राजकीय पातळीवर का असेल पण काही ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. बऱ्याचदा आंतरजातीय विवाह सोहळ्यांचं पण एखाद दुसरं उदाहरण तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. तर या माध्यमातून तो जो सुसंवाद आहे की तो फक्त बोलण्यातनं नाही आला पाहिजे, तो कृतीच्या माध्यमातून आला पाहिजे, तो कार्यक्रमांच्या किंवा प्रशिक्षणाच्या किंवा शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राबवता येऊ शकतो. आणि हा सुसंवाद साध्य झाला, या चर्चा जर यशस्वी झाल्या तर कुठेतरी आपल्याला जी तीव्रता आहे भेदभावाची किंवा सीमांत वर्गांना उपेक्षित करण्याची, वंचित करण्याची, ती तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय नोकरीत प्राधान्यता देणं हा आर्थिक विकासाचा खूप महत्वाचा भाग आहे. नोकरीत प्राधान्यता देण्याबरोबरच त्यांचं शोषण होणार नाही, पिळवणूक होणार नाही आणि त्यांना योग्य मोबदला मिळेल याची तजवीज होणं गरजेचं आहे. यासोबतच काही बेसिक जसं त्यांना उपचार मिळाला पाहिजे, त्यांच्या निवासाची सोय असली पाहिजे. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जर रोजगाराची सोय नसेल तर हे सीमांत वर्ग स्थलांतरित होतात. मग अशा वेळी फुटपाथवर राहणं किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मग योग्य पद्धतीचं निवारा त्यांना मिळत नाही, चांगलं पोषक आहार त्यांना मिळत नाही, आरोग्याची समस्या त्यांना निर्माण होते. तर या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होऊ नये किंवा निर्माण जरी झाल्या तर त्या मोडीत काढता आल्या पाहिजे आणि त्याच्यावर काही उपचार जे आहेत, उपाय जे आहेत ते आपल्याला करता आले पाहिजे. तर या गोष्टी आव्हानात्मक स्वरूपात आपल्या समोर उभ्या आहेत. या आपल्याला अजून अचीव्ह करायच्या आहेत, या आपल्याला अजून पूर्णपणे साध्य करायच्या आहेत. कुठेतरी या समस्याच आहेत किंवा यांचं एक आव्हानच आपल्या शासनापुढे आणि समाजापुढे निर्माण झालेलं आहे की कसं काय आपण या सीमांत वर्गांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणू शकू. सो अशा पद्धतीने सीमांत वर्गांपुढे ही आव्हानं आणि शासनापुढे सुद्धा ही आव्हानं आपल्याला दिसून येतात. तर सारांश स्वरूपात आपण जर बघितलं तर मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे, कायदे, आयोग यांच्या माध्यमातून राज्यांची काय भूमिका असावी, त्यासोबतच नागरिकांची सुद्धा काय भूमिका असावी हे आपल्याला लक्षात घेता येतं. दुसरं म्हणजे नागरिकत्व जे आहे ते कायद्याने ठरवता येतं, पण व्यक्तित्व ही नैतिक संकल्पना आहे आणि समाजामध्ये त्याचं भान असणं गरजेचं आहे. हितरक्षणासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक मान्यता जर मिळाली तरच आपल्याला ही व्यक्तित्वाची संकल्पना जी आहे ती साध्य करता येईल. आणि एकदा की आपण व्यक्तित्व साध्य केलं तर आपल्याला एक आदर्श नागरिक जो आहे तो निर्माण करता येऊ शकेल. यासोबतच बघा की आपल्या समाजामध्ये जे काही अवमूल्यन होत आहे किंवा या समाजाकडे ज्या पद्धतीने आपण उपेक्षित केलं जातो, तर तेव्हा सीमांत वर्गांसाठी सुद्धा हे जे काही आयोग आहे हे त्यांच्या पद्धतीने काम करतातच आहे किंवा त्या संस्था जेव्हा काम करतात त्यावेळी समाजाचा त्यांना सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा वेळी संवैधानिक किंवा कायदेशीर संरक्षण असतं, पण ते असूनही बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की सीमांत वर्गांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांना अधिकारांपासून जे काही वंचित ठेवलं जातं तर त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पैलू आहेत, कारणं आहेत, मान्यता आहेत, ज्याच्यामुळे त्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं. आणि याशिवाय शेवटचं जर म्हटलं की या सगळ्या गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असल्याच तर त्या दृष्टीने सामाजिक नैतिकता, सामाजिक भान समाजामध्ये असलं पाहिजे. सामाजिक नैतिकता आणि सामाजिक भान असेल तरच आपल्या हक्कांचं संरक्षण जे आहे ते होऊ शकतं. अशा स्वरूपात आजचं जे काही व्याख्यान झालं त्या व्याख्यानाच्या संदर्भात मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. सीमांत वर्ग म्हणजे काय आणि भारतातील सीमांत वर्गांसाठी भारतीय राज्यघटनेतील तरतुदी कोणत्या आहेत, याशिवाय भारतातील सीमांत वर्गांसाठीची विविध आयोग जे आहेत ते स्पष्ट करा. पुढील व्याख्यानामध्ये म्हणजे पुढील सत्रात आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेऊयात.
ज्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेची भूमिका काय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या अनुसूचित जाती, जमाती, स्त्रिया यांच्यासाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा स्थानिक पातळीवर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जी 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे तिचं महत्व सुद्धा समजून घेणार आहोत. धन्यवाद.